कुटुंब एतवे अहम। वहिनी तुम्ही थांबायचे, संदीपजी तुम्ही म्हणायचे सपत्निकेन सहपरिवारेण अहम, सर्वांनी म्हणायचे आचरिष्ये। तुम्हाला मनोकामना जी काही असेल ती श्रद्धेने आणि सर्वांना सांगा, सरळ हाताने कामनामध्ये पाणी सोडून द्या। स्थापित देवतानां पूजनं च करिष्ये। विनती करू गणपती विद्यादया सागरा, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांना अक्षरा लावून द्यायचं। चला बरं, विघ्नहर्ता गणपती देवताभ्यो नमो नमः। सर्वोपचारार्थं अक्षरां समर्पयामि अर्पयामि। एक फूल घ्या, गंधामध्ये टेकवा, अक्षरेमध्ये टेकवा, मनामध्ये बाप्पांचं स्मरण करून सूर्यनारायणाचं स्मरण करा। आदित्यश्च नमस्काराणि कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते। संदीपजी पूर्व दिशेला तुळशीच्या बाजूला ते फूल वाहून द्या। कर्मसाक्षिणे सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः। गंधाक्षर पुष्पं समर्पयामि, नाना परिमल सौभाग्य मांगल्यद्रव्यं समर्पयामि अर्पयामि। पुन्हा एक फूल घ्या, गंधात टेकवा, अक्षरेमध्ये टेकवा, मनामध्ये अग्निदेवतेचं स्मरण करा। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसं।
भलंच बोलायचं पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं आल्याड बोर पल्ल्याड वाई दोन्ही बाजून घाट अवघड वाट चढून भक्त घेतली आईची भेट आल्याड बोर पल्ल्याड वाई दोन्ही बाजून घाट अवघड वाट चढून भक्त घेतली आईची भेट फुलवी मनाला सांज सकाळी वार तिथलं कार फुलवी मनाला सांज सकाळी वार तिथलं गार यात्रा भरते दरवर्षाची गजबजल मांढर पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं आई माझी काळूबाई गोड तुझी लागली महिमा परंपार देवी नवसाला पावली आई माझी काळूबाई गोड तुझी लागली महिमा परंपार देवी नवसाला पावली भाविक भक्त येती गडाला कित्येक लाखावर आई काळूबाईच्या नावाला भाविक भक्त येती गडाला कित्येक लाखावर यात्रा भरते दरवर्षाला गजबजलं मांढर पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं सांग भलं न गरजून उठला डोंगर हिरवागार पार्वती अवतार आई सिंहावरती स्वार सांग भलं न गरजून उठला डोंगर हिरवागार पार्वती अवतार आई सिंहावरती स्वार मांढर गावी इथंच बाई मारलाय लाख्यासुर मांढर गावी इथंच बाई मारलाय लाख्यासुर यात्रा भरते दरवर्षाची गजबजलं मांढर पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं मुला बाळाला घेऊन संगती राहती 2-4 दिस निवद करून पुरणपोळीचा भरवी तुझला घास मुला बाळाला घेऊन संगती राहती 2-4 दिस निवद करून पुरणपोळीचा भरवी तुझला घास आवडीनं ग भक्ता घरची खात भाजी भाकर आवडीनं ग भक्ता घरची खाते भाजी भाकर यात्रा भरते दरवर्षाची गजबजलं मांढर पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं पायी पायी चालायचं चांग भलंच बोलायचं
चांगलंच बोलायचं आई माहूरची रेणुका ये ग काळू माऊली ये महालक्ष्मी ये आई माहूरची रेणुका ये ग महामाया तू महालक्ष्मी गोंधळाला ये काळूबाई अंबिका रेणुका गोंधळाला ये ही महल घालून तुझे गोंधळी आले आग तुझ्या दरबारी वाजे संबळ भक्त तुझा गडोले भक्तांच्या हाकेला धावती काळूबाई तू नवसाला पावती आमच्या कुलस्वामिनी तू काळू माऊली ये महालक्ष्मी ये आई माहूरची रेणुका ये ग काळू माऊली ये महालक्ष्मी ये आई माहूरची रेणुका ये ग महामाया तू महालक्ष्मी गोंधळाला ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गणपती बाप्पांवर अक्षरा वंजाळी समर्पयामि गंशीवरे गुणचाक्षदा वंद्यागमनार्थं देवानां गमनार्थं पुराणदामपूर्वे गंडारं तत्र देवताल्लादकारकं बाप्पांना विद्युत पाणी देण्याच्या कामनामध्ये ठेवा नमस्कार गाला नमस्ते हरी लक्ष हा नव्हता घेतला ना आपण नमो रातपते नमो गणपते नमो गणपते नमस्ते स्तुलंबोदरा एकदंताय विनाशिनी शिव सुवत्सलाय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम सर्वे कामवाय विद्यान गुरुदित्ताम सर्वे कामे पंचमेत वेदानाकुरसेया विद्यते ओम शांति शांति या उजव्या हातामध्ये आणि मी पाणी टाकून
संकल्पने तुम्ही पाणी टाकायचं. आता तुम्ही स्वच्छ चोळून घ्यायचं गणपती बाप्पांना दोन्ही हाताने. ओम वापोष्ठामयो भुवस्तान ऊर्जे दातनामहे गणाय चक्षुर्देवः शिवतमोरसस्तस्य भाजयते हनः उजतीरिव मातरः तस्मात् अरण्यमामगोरचक्षणा. स्वच्छ पुसल्यानंतर आपल्या जवळील वस्त्राला स्वच्छ पुसून घ्या. विघ्नहर्ता गणपती देवताभ्यो नमो नमः. अमृतभिषेक स्नानांतरेण वस्त्रेण प्रति स्वच्छ धुवून घ्या. पंचशीलाने धुवून घ्या. अंबिका रेणुका गोंधळाला ये हा. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटे सुंदरी कपिवता तुझे वाळवंटी हरी हरी वडा तुझे वाळवंटी एका जनार्दनी आंबा उभी तर ठेवली कटियो जनार्दनी आंबा उभी तर ठेवली कटियो एका जनार्दनी आंबा उभी तर ठेवली कटियो एका जनार्दनी आंबा उभी Bye.
बाले त्यांचा भेटे ज्ञानोबाले त्यांचा बाले त्यांचा भेटे ज्ञानोबाले त्यांचा भेटे बाले त्यांचा ज्ञानोबाले त्यांचा भेटे सारुनी माळ मेघाली न सारुनी माळ मागेन नवीन भक्तीच्या
कृष्णेच्या पाणी नदरडी माझा वचला बाई नदरडी मला विचारे घरी नको आईचा जोगवाद आईचा जोगवाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सालापाकप्रमाणे आपल्या धामणी गावामध्ये ब्राह्मणदरा हिवरकरमळा या ठिकाणी असणार सर्वांच्या नवसाला पावणारी जीवनामध्ये आपण जे काळोबाईला जायचो, मांढरदेवीला जायचो, ते जागृत देवस्थान आपल्या असणाऱ्या धामणे गावच्या पंचक्रोशीमध्ये जसं कुलदैवत खंडोबाची आपण भक्ती करतो तशीच कुलदेवी असणारी काळूबाई माता आणि 3.5 शक्तिपीठावरचं एक पीठ म्हणजे आई तुळजाभवानी माता गेले 7 वर्षे असणारा हा देवीचा महाउत्सव साजरा करत असताना 7वं वर्ष माझ्या सर्व धामणी गावातल्या सर्व माता भक्तांना, संत सज्जन मातृपितृ भक्तांना विनंती आहे, हा कार्यक्रम 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला मिरवणूक गावातनं आणता आली नाही, काही शासनाचे नियम असण्यामुळे दरवर्षी हा उत्सव आपण सर्वांनी मिळून हे देवस्थान ट्रस्ट, हे देवस्थान सर्व आपल्या सर्वांचं आहे, माता भगिनी असतील, बाळासाहेब रोडे असतील, सुभाष रोडे असतील, हे साजरा होत असताना आमचं सर्व देवस्थान ट्रस्टचं विश्वस्त मंडळ या ठिकाणी 2-4 दिवसापासून कार्यरत आहे। सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि असणाऱ्या देवी भक्तांना, धामणी पेठेतील राहणाऱ्या सर्व रहिवाशांना, हिवरकरमळा असल, माळीमळा असल, बोराडेमळा, रोडेमळा, धनगरदरा, पाठीमागे शेरदाळे, पारदारा सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का आता थोड्याच वेळात 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण प्रांजलताई पानसरे यांचा असणारा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। आपण ह्या असणाऱ्या कार्यक्रमाला, या देवीच्या उत्सवाला एक धार्मिक स्वरूप गेले 7 वर्ष दिलेले आहे। धामणी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय सौभाग्यवती, त्याचबरोबर प्रत्येक माळ्यातील मंडळ सर्वांचा आम्ही ह्या वर्षी दरवर्षी आम्ही उल्लेख करतोच, पण सर्वांना विनंती आहे, हे देवस्थान ट्रस्ट, हिवरकर आणि रोडे कुटुंबांनी जरी हे केलं असेल तरी आपल्या गावाचं जर असणारं देवस्थान ट्रस्ट आणि सर्वांनी या कार्यक्रमाला, महाउत्सवाला सर्वांनी असणारी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची सुंदर असं असणारं नियोजन चालू आहे। पालखी मिरवणूक चालू आहे आणि ह्या ठिकाणी जे विद्यार्थी दिसतात छोटे छोटे, उद्याचे असणारे, काल राम मंदिर झालं, जय श्रीराम, राम मंदिराच्या असणाऱ्या सोहळ्यावरती या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीराम गुरुकुल असणाऱ्या संस्थेचे विद्यार्थी गेली असणारी 15 वर्षे अविरतपणे आपल्या संसाराचा त्याग करून लहान लहान विद्यार्थी घडवण्याचं कार्य, हे हिंदू धर्माची भागवत पताका, वारकरी संप्रदायाची पताका आमचे परमार्थिक परमश्री या श्रीराम गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरिभक्तपरायण विकासजी महाराज हागवणे, त्यांच्या बरोबर आलेले आमचे सर्वच, मग राहुल महाराज एरंडे असतील, प्रमोद महाराज धोलकर, दत्ता महाराज भागवत आणि ही सगळी मंडळी
अविरतपणे गेली अनेक वर्षे आपल्या ह्या ठिकाणी येऊन आपल्या असणाऱ्या आईची सेवा करतात. आपलंही महाराज आमच्या असणाऱ्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन होईल, नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तसेच अनेक उपक्रम राबवत असताना जे आपल्या गव्हर्नमेंट खात्यामध्ये लागलेले अनेक विद्यार्थी आपल्या असणाऱ्या मातापित्यांनी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा म्हणून अनेक उपक्रम आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं राबवले. जे विद्यार्थी पहिला नंबर काढतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं असणाऱ्या अंकुशराव, ही तुम्ही सगळी मंडळींनी आपण सगळ्यांनी विचार केला कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे जे असणारी सुनबाई तो आदर्श असणारा पिता पुरस्कार जाहीर करतो. पण इथून पुढे ग्रामपंचायतच्या असणाऱ्या आम्ही सहयोगाने आई काळूबाई देवस्थान, इथून पुढे आई काळूबाई माता आणि तुळजाभवानी माता ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी एक आदर्श सुनबाई म्हणून पुरस्कार आमच्या देवस्थानच्या वतीनं आम्ही जाहीर करणार आहोत. आणि त्या सुनबाईला असणार एक असणाऱ्या कुटुंबामध्ये म्हणून हे सर्व करत असताना सर्वांनी ह्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून आता थोड्याच वेळात थापलिंगची यात्रा सुद्धा आहे. आपल्याला हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा. सर्व माता पिता ज्यांना करा नमस्कार, हात जोडून नमस्कार करा. माता ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि सर्व अच्छा करा नमस्कार करा, हात जोडा ना. आता काय करतो संदीप रामे बानरा तो तारक नाम भव सिंधो राम 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 मन राम 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 श्री राम राम मन राम राम. छान 40,000.
जे जे सत्कार मूर्ती त्यांना विनंती, आपण सर्वांनी देवस्थानच्या त्या ठिकाणी सर्वांनी जमा व्हायचंय. आई कालबाईच्या नावानं काय विषय नाही आपल्याला. आता नमस्कार टाका चला. नमस्कार. पोझिशन हा कळत नाही ना व्हिडिओला काही. हा ओ शूटिंग नाही. ओके सगळ्यांनी घोषणा द्या. काळबाईच्या नावानं जय श्रीराम. श्रीराम. धन्यवाद. चला. ज्ञानोबा तुकाराम. तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा धोंडा 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 हा ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम घेतो एवढं काय ज्ञानबाईन गा देवराया देवराया सर्व आवडती देवा सोनिया आवडती देवा सोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया सत्वाची काळू गडून तरली हर्षाने धावून जाऊ चल मांढर गावी जाऊ आई काळू लाग पाहू 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 लाख्या सुराला करण्यास ठार देवी काळूबाई ही आली अग्नीचे रूप क्रोधी स्वरूप स्वर्वागावरती झाली तू दैत्य सुरमर्दिनी झाली भक्तांची स्वामिनी जगदंबा माऊली मांढरची जगदंबा माऊली सावरे ते रूप तुझे शिखरावरती जागे ग सत्वर रूपाने महिमा मांडर गडाला गाजे ग तो झेंडा डोलतो शिखरावरती सत्वरूप होऊनी ही भक्त मंडळी गडचडती हा गाण हे गाऊनी तू दैत्य सुरमर्दिनी झाली भक्तांची स्वामिनी जगदंबा माऊली मांढरची जगदंबा माऊली जगदंबा माऊली मांढरची जगदंबा माऊली रूप तुझं साज गोजिरी झेंडा फडकतो शिखरावरी रूप तुझं साज गोजिरी झेंडा फडकतो शिखरावरी माऊली काळूबाई माऊली बसली गडावरी माऊली काळूबाई माऊली बसली गडावरी माऊली काळूबाई माऊली बसली गडावरी हिरवी साडी हिरवी चोळी पान विडातो मुखात सौभाग्याचं दाग दागिन
काळूबाईच्या दारात हलगी वाजाया लागली, काळूबाईच्या दारात हलगी वाजाया लागली. वार आलया अंगात बाया घुमाया लागली, हा वार आलया अंगात बाया घुमाया लागली. वार आलया अंगात बाया घुमाया लागली, वार आलया अंगात बाया घुमाया लागली. बाया खेळत आली गी जावा संचार झाला, काळूबाईच्या नावात स्पर्श सुद्धा करत नाही. रावणानं सांगितलं मंदोदरी, अगं सीतेजवळ गेलो ना माझा काम नाही सवतो. ती म्हटली उगा काही नका मला नका मारू, काही गप्पा. बायको आहे ती, तिला ती रावणाची होती, तिला सुद्धा पटत नव्हतं. मला नाही पटणार, खरं सांगा म्हणे. रावणानं सांगितलं मंदोदरी, खरं सांगू तुला, खरं सांगतो ऐक. अगं मंदोदरी, ज्यावेळी मी पंचवटीला गेलो आणि पंचवटीत सीतेच्या झोपडी समोर उभं राहिलो ना, त्यावेळी मी धन्यवाद महाराज. आई काळूबाई व तुळजाभवानी माता यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी वर्ष 7वे साजरे होत असताना ज्यांचं सुंदर असं कीर्तन, प्रथमतः त्यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान होईल आणि नंतर महाराजांच्या हस्ते त्यांचा पुन्हा सन्मान केला जाणार आहे. कारण संपूर्ण आपल्या सर्वांसाठी महाप्रसादाचं जे व्यवस्था करण्यात आलेली आहे ती सौभाग्यवती सुनंदाताई किरण लडकर आणि संपूर्ण ट्रस्टी यांच्या सर्वांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. महाराजांना विनंती आहे की या ठिकाणी सुनंदाताईंचा सन्मान शाल श्रीफळ देऊन करायचा. यानंतर उपस्थितांना विनंती, अगदी 15-1 मिनिटाचा कार्यक्रम आहे, कोणी घाई करू नका आणि उठू नका, सर्वांना विनंती असेल. यानंतर आपल्या आंबेगाव तालुका वारकरी संप्रदायाचं भूषण आणि माजी अध्यक्ष सन्माननीय बबन महाराज सिनलकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या यात्रा उत्सव कमिटीचे विश्वस्त हरिभक्त परायण संतोष महाराज बडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा. त्यांना वरती घेऊन या ना बाबांना, सन्मान तिथंच करताय. वा, मी या विश्वस्त कमिटीने एक सुंदर असं नियोजन केलेलं आहे. गावातील उच्च पदस्थ व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. सर्व सत्कार मूर्तींना विनंती असेल की त्यांनी समोर येऊन बसण्याची कृपा करायची. जेवढे सगळे सत्कार मूर्ती आहेत त्यांनी पुढे येऊन बसायचं. अजून कार्यक्रम संपलेला नाही, 5-10 मिनिटं फक्त, नंतर दर्शन घ्यायला जा. बसा खाली तिथं सगळेजण, कोणी उठू नका. या ठिकाणी पुढचा सन्मान होतोय. जे सन्मानार्थी त्यांनी पुढे येऊन बसा, म्हणजे वेळ जाणार नाही. कुमारी श्वेता संदीप बोराडे या विद्यार्थिनीने देखील आपल्या धामणी सारख्या ठिकाणाहून शिक्षण घेतल्यानंतर MBBS सारख्या शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी ती गेलेली आहे. त्यांचा सन्मान सौभाग्यवती सुनंदा स्वराली संदीप आळेकर या सर्वांनी पुढे येऊन बसायचे. सूरज सुधाकर जाधव, निलेश भालेराव आणि शिवाजी विद्यालयाचा स्टाफ ज्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. श्वेता संदीप बोराडे ग्रामीण भागातील शिक्षण घेऊन MBBS सारख्या एक
डॉक्टरेट साठी ऍडमिशन घेऊन चांगलं शिकतोय. पुढचा सन्मान केला जातोय डॉक्टर भूषण भगवान बडेकर, बालरोग तज्ञ. एक लहान मुलांचं उत्तम अशी सेवा देण्यासारख्या ठिकाणाहून शिक्षण घेऊन एक फॉरेस्ट विभागामध्ये उच्च पदापर्यंत पोहोचणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचा देखील यानंतर सन्मान केला जातोय. पुढचा सन्मान सुभाष शेठ गेनभाऊ बडेकर, वनविभागीय अधिकारी वर्धा, त्यांचा सन्मान करण्यासाठीच आहे. आपल्या मुलाचा सन्मान होत असताना तो स्वीकारण्याचं भाग्य या मातेला मिळालं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील स्वागत करायचंय. पुढचा सन्मान केला जातो राष्ट्रपती पुरस्कार विजेते समृद्धी राजेश गवंडीचा सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात, कारण आपल्या विद्यालयात देखील एक चांगले विद्यार्थी घडत आहे. हा आपल्यासारखा अभिमानाची गोष्ट आहे. आणि सौ सुनीता ज्ञानेश्वर विदाटे, अध्यक्षा ज्ञानज्योती शिक्षण संस्था. परंतु नंतरच्या काळामध्ये परीक्षा देऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन श्री सूरज सुधाकर जाधव, सन्माननीय भाऊसाहेब कदम यांना विनंती करतो आपण या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी यायचे. चला आपण पण या. यानंतर श्री शिवाजी विद्यालय धामणी यांनी जिल्हास्तरीय टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थिनींचं स्वागत करायचं. जिल्हा स्तरापर्यंत आपल्या ग्रामीण भागातून जाऊन चांगलं यश यांनी संपादन केलं आणि एक आपल्या गावचं नाव नक्कीच उज्ज्वल करण्याचं काम या सर्व विद्यार्थ्यांनी केलं. सर्वांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम असतील किंवा स्कूल कमिटीचे सदस्य वसंत भाऊ असतील, म्हणूनच त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल म्हणून या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. जीवर लागेल. धामणीगावच्या प्रथम लोकयुक्त सरपंच सन्माननीय रेश्माताई बोराडे यांना ही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी श्री सन्मान केला होता कैलास महाराज सुकरे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. वाजतात अभिषेक चालू असतो. देवस्थानचे उद्दिष्ट काय, 2च मिनिटात मी तुम्हाला सांगतो. या वर्षापासून आम्ही मागच्या वर्षापासूनच उपक्रम राबवला होता, पण कोरोनामध्ये तो उपक्रम राबवता आला नाही. मागाशी तुम्ही पाहिला अनेक असणार या ठिकाणी सत्कार मूर्ती, मग कोणी क्लास 1 अधिकारी असेल, क्लास 2 असेल, मेडिकल क्षेत्रात असेल, ॲडव्होकेट क्षेत्रात असेल, कोणी उद्योजक असेल, कोणी शालेय गुणवत्तेमध्ये प्रथम आलेला असेल, असे अनेक उपक्रम आम्ही ह्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून राबवतो. त्याच पद्धतीने गेली काय अनेक वर्ष आदर्श पुरस्कार द्यायचं काम मगाशी मी गावामध्ये बोलून गेलो. ग्रामपंचायतला विनंती, ज्या सून आणि सासून आईच्या ठिकाणी असणारी जी सुनबाई सासू सासरा आईबाप समजून असणारी सेवा करत, इथून पुढे आपल्या धामणी गावामध्ये काळूबाई देवस्थानच्या वतीने एक आदर्श सुनबाई म्हणून पुरस्कार आम्ही या ठिकाणी आजपासूनच जाहीर घोषित करतो. प्रत्येक असणाऱ्या महिलांनी मगाशी हरिभक्तपरायण प्रांजलताई पानसरे यांनी सुंदर अशी असणारी सेवा केली, त्यांचंही मी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आभार व्यक्त करतो. पण त्यांनी सांगितलं भक्तीचा महिमा काय असतो. आजपासूनच पाय दाबायला सगळं आमचे असणारे लोक येणार, घरी पाहणार, शूटिंग करणार आणि मग तो पुरस्कार देणार. नाहीतर गावातून वगैरे नेलं गळ्यात हात घालून श्रावणबाळासारखं तसं नाही. वर्षभर त्या घरातला असणारा एक सस्पेक्टेड असणारा आमचा माणूस तिथे येणार आहे आणि मग त्याच्यावरती भले आम्ही काही मानधन स्वरूपामध्ये सुद्धा त्या सुनबाईचा चांगला टोलेजंग असा सन्मान करू. ज्या दिवशी झाले रामराज्य काय होणे आम्हाची, धरणी बरे पिके गाई गोळेल्या म्हशी. काल आम्ही फक्त जय श्रीराम करून उपयोग नाही किंवा जय भवानी जय शिवाजी महाराज करून उपयोग नाही. आपल्या अंतकरणामध्ये आचरणाचा पाहिजे हेवा तो असणारा ठेवा जो ज्यांनी जपला तेव्हापासून तो होईल. उद्या आपल्या गावाला सानी संस्कृतीची झालर लागली पाहिजे म्हणून आई काळूबाई देवस्थान ट्रस्ट, तुळजाभवानी माता देवस्थान ट्रस्ट असे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतो. आमचे सर्व विश्वस्त मंडळी सगळं काय या ठिकाणी ज्यांनी असणारं हो नाही इथं कोण कोणा पिक. बूट घातले बरं का, काही कोणाला त्रास नाही होणार, कोणालाही त्रास होणार नाही. माऊली वा 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 वा, किती आनंद आहे. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना सर्वांना विनंती असेल की भोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा. शाळेची मुलं या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी प्रथमतः दर्शनासाठी जायचंय. मुलांना विनंती आहे
पहिले दर्शन घेण्यासाठी जा, नंतर आपल्यासाठी भोजन व्यवस्था आहे. पहिल्यांदा या महिला भगिनी जे कीर्तनाला बसलेल्यांना पहिल्यांदा जेवण दिलं जाईल, नंतर विद्यार्थी मित्रांना दिलं जाईल. त्याची नोंद घ्या. या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. सुरेशस्वामी कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे अध्यक्ष सन्मान्य शंकर शेठ, त्यांचा काल वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो असं आई काळूबाई साहेबांनी मनापासून प्रार्थना करतो आणि त्यांना विनंती करतो की या सोहळ्यासाठी आपण काळूबाई तुळजाभवानी माता यात्रा उत्सव खरं तर दरवर्षी मी आता गेलो की पुन्हा येणार नाही. मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी पौष पौर्णिमेच्या निमित्तानं मोठा उत्सव साजरा करतो. आई काळूबाईचं तुमचं गाव असलं, तुमचं मला असलं, सगळ्यांवर चांगला शिकवा दिलवणार आहे. खरं तरी आपल्या सगळ्यांचं फुल नाही वाटले आणि म्हणून या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मी आमचं आदर व्यक्त केलं. खरं तर मला थोडा उशीर झाला आहे एका कार्यक्रमात होतो. आपल्या सगळ्यांना मला आता मला आहे ना, आज या ठिकाणी आई काळूबाई यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चांगला साजरा केला जातो. खरं तर या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब हिवरकर यांनी याच्यात पुढाकार घेऊन या ठिकाणी सुंदर असं मंदिर बनवलं. हा सगळा परिसर सुंदर बनवला आणि म्हणून एक आगळं वेगळं चांगलं वातावरण असतं आणि दरवर्षी हा उत्साहात ही सगळी मंडळी कार्यक्रम करतात. ह्या कार्यक्रमाला मी मनापासून अशा शुभेच्छा देतो. भरभरून शुभेच्छा आई काळूबाईचा. धन्यवाद. खेळत आली जावा संचार झाला काळूबाईच्या नावानं हिनं जय घोष केला. ज्योत लावून भक्तीची दारी रमाया लागली, ज्योत लावून भक्तीची दारी रमाया लागली. वार आलय अंगात बाया घुमाया लागली, हा वार आलय अंगात बाया घुमाया लागली. वार आलय अंगात बाया घुमाया लागली, वार आलय अंगात बाया घुमाया लागली. सवलती गावात भाषा कन्नड बोली, भाषा कन्नड बोली. चंदन पालकी देवी मिरवत चालली, चंदन पालकी देवी मिरवत चालली, चंदन पालकी देवी मिरवत चालली. पौर्णिमा आली यात्रा निघाली, देवीच्या दर्शना गर्दी दाटली. पौर्णिमा आली यात्रा निघाली, देवीच्या दर्शना गर्दी दाटली, गर्दी दाटली. हो देवीच्या राऊळी ढोल आरती गाजली, ढोल आरती गाजली. चंदन पालकी देवी मिरवत चालली, चंदन पालकी देवी मिरवत चालली, चंदन पालकी देवी मिरवत चालली, चंदन पालकी देवी मिरवत चालली.
शुभाच्या माझ्या भवानी सपनात आई काळूबाई व तुळजाभवानी माता यात्रा उत्सवाच्या निमित्तानं अगदी सकाळपासून अतिशय सर्व सोहळे सुंदर प्रकारे या ठिकाणी संपन्न होत आहे. आताच या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झाला. बऱ्याच दिवसांनी म्हणजे गेल्या वर्षी देखील एवढं पब्लिक या ठिकाणी नव्हतं. या वर्षी मोठ्या स्वरूपात मोठ्या संख्येने भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आणि या सोहळ्याची शोभा वाढवली. या सर्व भाविक भक्तांचं मी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आलेल्या सर्वांना विनंती असेल आपल्या सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था या यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आपण या प्रसादाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ज्यांचं नुकतंच शुभ आगमन होते आमचे सहकारी मित्र हॉटेल बजरंगचे मालक स्वप्नील शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण देखील 101 रुपयाची देणगी या ठिकाणी दिली. आपलं देखील मनपूर्वक साक्षात्कार आकाशवाणी केली शुभाच्या माझ्या भवानी सपनात आली. माय बहिणीची अब्रराखाने शिकवण केली थोर. काय ब्राह्मणाचा सांभाळ करी होता जुलूम जोर. माय बहिणीची अब्रराखाने शिकवण केली थोर. काय ब्राह्मणाचा सांभाळ करी होता जुलूम जोर. रक्षण धर्म करावे कर्म रक्षण धर्म करावे कर्म जिजाऊ आनंदली. शुभाच्या माझ्या भवानी सपनात आली. शुभाच्या माझ्या भवानी सपनात आली. प्रतापगड साक्षात्कार आकाशवाणी केली. शुभाच्या माझ्या भवानी सपनात आली. नवसाला माझ्या पावली ग माझी मांडरची माय. नवसाला माझ्या पावली ग माझी मांडरची माय. आहो घरीदारी मुला बाळावरी तिची नजर हाय नजर. रामकृष्ण हरी. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज हा आई काळूबाई आणि तुळजाभवानी मातेचा यात्रा महोत्सव चालू असताना या कार्यक्रमासाठी जेणेकरून आत्ता आपण मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावरती ते 22 जानेवारी भव्यदिव्य असणारा प्रभू श्रीरामचंद्र यांचा मूर्तिप्राण प्रतिष्ठा आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा या भरतखंडामध्ये अयोध्येमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना तो कार्यक्रम आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा आणि एक होत असताना कैवल्यवासी स्वानंद सुखनिवासी पाटीलबा तुळशीराम गवारी यांच्या घराण्यातले वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जोपासणारं हे कुटुंब आज पाहायला गेलं तर आशिया खंडात अनेक देशामध्ये त्यांचा असणारा व्यवसाय उद्योग हा कारभार चालला जातो. ट्रेक्सवेअर कंपनीचे मालक इम्पोर्ट एक्सपोर्ट प्लास्टिक असणारं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे अख्ख्या जगामध्ये हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत असताना ट्रेक्सवेअर प्लॅस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक श्री साईनाथ शेठ गवारी, त्याचबरोबर त्यांचे बंधू शरद शेठ गवारी, त्याचबरोबर महेश शेठ गवारी आणि दुसरे आमचे असणारे वारकरी संप्रदाय वसा वारसा जोपासणारे त्यांचेच बंधू मच्छिंद्र शेठ गवारी, संपूर्ण गवारी कुटुंब या महोत्सवासाठी आलं. आई काळूबाई तुळजाभवानी माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो. ती असणारी सुद्धा कथा गेले 8 दिवस पाहायला गेलं
तर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरोळ या तालुक्यापैकी एवढा भव्यदिव्य असणारा पुणे जिल्ह्यात कार्यक्रम मला कुठंच पाहायला मिळाला नाही. पण एकट्या साईनाथ भाऊंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जवळजवळ 50 लाख रुपये खर्च करून, कारण का तर तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आयुष्यामध्ये काय असतं, मनुष्य किती पैसे कमवतो, त्यापेक्षा देण्याचं दातृत्व काय असतं यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. मी आई काळूबाई माता तुळजाभवानी माता चरणी प्रार्थना करतो का ह्या कुटुंबाला उत्तम असं आरोग्य आणि भरपूर अशी संपदा त्यांच्या कुटुंबातला असण्याचा असाच नावलौकिक आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आणि कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक वाटे देवा. त्यांचा आम्ही या ठिकाणी कुटुंबियांचा आणि खण आणि चोळी आणि ह्या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचा, कारण ही खणानाराची ओटी ही कुटुंबियासाठी फार महत्त्वाची आहे आपल्या कुटुंबामध्ये. दुसरंच असं मच्छिंद्र भाऊ यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि त्यांना विनंती का दरवर्षी या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब सपरिवार उपस्थित राहावं. पुन्हा एकदा आपण आलात, आपलं देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. त्यांना कसं वाटलं काय कसं काळूबाई तुळजाभवानी माता अजून काळूबाई तुळजाभवानी माता मंदिर देवस्थान मंदिर रामली पौषपौर्णिमेची यात्रा आहे आज. काळूबाई तुळजाभवानी मातेच्या यात्रेनिमित्त येण्याचा योग आला. महाराजांनी आमंत्रित केलं आम्हाला. इथं आल्याच्यानंतर बघितलं की ह्या डोंगर ठिकाणी असा कार्यक्रम होणं शक्य नाही, पण आज जे बघितलं डोळ्याने ते पारणंच फिटलं. कारण एकदम भव्यदिव्य प्रमाणे काळूबाईंचा पण उत्सव साजरा होत आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला बघून आणि असाच पुढे सतत चालत राहावा हीच काळूबाई चरणी प्रार्थना. धन्यवाद. नवसाला माझ्या पाऊली ग माझी मांढरची माय, नवसाला माझ्या पाऊली ग माझी मांढरची माय. सुख लोळतय आता माझ्या दारी, हे आईची माया मायेची छाया माझ्यावरी. हा दुःख गेलं